नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र मायेने जे काही करण्यासाठी सांगितलं तर आता मकरंद ते करून आता ऐश्वर्याला फोन करतो. ऐश्वर्याला म्हणतो की हे पग जो काही आता त्या ऋषिकेशने त्या पाटलांचं गोडाऊन जाळलं होतं आणि त्या गोडाऊनचा मालक आहे पाटील, तर त्याचा ऋषिकेशने खून केलेला आहे. अगदी दगड घालून त्याच्या डोक्यामध्ये मार दिला आणि त्याचा खून झाला. हे ऐकून आता ऐश्वर्या म्हणत असते की नक्की तुम्ही हे सर्व काय बोलतात मकरंद, हे सर्व शक्य नाही. आणि हे झालंच कसं, तेव्हा आता मकरंद खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो की झालं ते हे बघ, आता त्या पाटलांचं मात्र त्याने गोडाऊन जाळलं. मग ते पाटील मात्र अगदी नुकसान भरपाईचे पैसे त्याच्याकडे मागायला गेला होता आणि ऋषिकेशने मात्र रागाच्या भरामध्ये त्याचा खून केला. आता हे सर्व ऐकून झाल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की पण तू हे सर्व मला का सांगतो बरं. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ, हे जे काही आहे ना, जे महत्वाचं आहे ते अगदी मला तुला सांगायचं होतं, त्यामुळे तू लक्षपूर्वक ऐकून घे. तेव्हा मात्र आता तो ऐश्वर्याला जे काही सांगत आहे तर ते ऐकून आता ऐश्वर्या अगदी सुन्न होते आणि ओके असं म्हणते. तेव्हा लगेच आता मायाही आता मकरंदची साथ देत असते आणि त्याचा आदर देते. तेव्हा कुठे आता मकरंद हा थोडासा शांत होतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश मात्र आता क्रिकेटचे जे काही आता पार्टी वगैरे आहे तर त्यासाठी ती घेऊन येतो आणि आता जानकी म्हणते की अरे हे काय आणलंस तू, अरे मी तुला भव्य अगदी काहीतरी अगदी युनिक असं नवीन काहीतरी शोधून काढ असे म्हटले होते. अरे असे काहीतरी भारी आयडिया शोधली पाहिजे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट, तू काय म्हणालीस भारी, अरे बापरे मुळशीमध्ये, आणि मुळशीची हवा मात्र डोक्यामध्ये शिरती असं वाटतं. तेव्हा लगेच आता जानकी म्हणत असते की हो ती तर शिरलेलीच आहे, अरे पण माझे विचार हे तुझ्या डोक्यात नाही शिरले, त्याचं काय करायचं. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की शिरेल, तू नको काळजी करू, शिरेल सगळं काही. आणि हे बघ जानकी, तू जे काही म्हणत आहे तर ते सगळं काही अगदी झाले तसेच, तर आपलं सगळं काही मनासारखं होईल. तर जानकी म्हणते की हो ना, आणि तुझ्या जे काही नाना आहेत ना, तर त्यांच्या डोळ्यात तुझ्याविषयी जो काही अभिमान आहे तर तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा तर ऋषिकेश खुश होऊन म्हणतो की हो ना, पाटलांचे सुद्धा आपल्याला 10 लाख रुपये आहे तर ते देता येईल. म्हणून जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश होतात. तेवढ्यात मात्र आता अगदी खूप काही बायकांचा आरडाओरडा बाहेर ऐकू येतो आणि पाटलांची जी काही आता मौत आहे तर ती तेथे आणलेली असते. आणि आता ह्या ज्या त्यांच्या बायको आहे तर त्या मात्र ऋषिकेशला धरतात आणि शैताना, अरे माझ्या नवऱ्याला मारलंस तू, कुठे फेडशील हे पाप, म्हणून आता ऋषिकेशवर आरोप होत असतो. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी तर धक्क्यानेच पाहत असतात नक्की हा जो काही प्रकार आहे तो बघून. तेव्हा आता पाटलांची बायको खूप रडत असते आणि ऋषिकेशवर ती आरोप करत असते. ऋषिकेश म्हणतो की मी काय केलं, मी काही केलेले नाही, तुम्ही माझ्यावर असे आरोप का करतात. तेव्हा आता त्यातील एक माणूस म्हणतो की ए हरामखोर, अरे कुठल्या दगडाचा बनलेला आहे तू, कशीही नाटकं करतो, तू काही केलं नाही म्हणजे. तेव्हा आता जानकी विचारते की काय झालं आणि ऋषिकेशने काय केलं. तेव्हा आता तेथील एक बाई म्हणते की अगं ह्या बिंदूच्या नवऱ्याला मात्र ऋषिकेशनेच मारलेला आहे, भर रस्त्यामध्ये दगडाने ठेचून त्याचा खून केलेला आहे. तेव्हा आता बघतो तर काय, आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलता तुम्ही, आणि आता ते पाटलांच्या तेथे शवजवळ येतात आणि म्हणतात की काय, पाटील काकांचा मृत्यू झाला हे बघून आता जानकी आणि ऋषिकेश यांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तेथील एक माणूस म्हणतो की अरे दगडाने तू ठेचून मारलं त्यांना, अरे दगडाने ठेचून तू त्यांना मारलंस आणि मोठ्या बापाची औलाद आहे म्हणून तू त्यांना कसंही मारशील, काही उद्योग करशील, कुणाला सुद्धा मारशील. तेव्हा आता ऋषिकेशला राग येतो कारण त्याने हे सर्व केलेलं नाही म्हणून त्याच्यावर असे भलते चलते आरोप होत असतात. ऋषिकेश धावतच जाऊन त्या माणसाची गचंडी धरतो आणि म्हणतो की हे बघ, माझ्या वडिलांबद्दल काही बोलायचं नाही, मी सांगून ठेवतो. तेव्हा तो माणूस लगेच म्हणतो की बघा कसं आता अगदी धमक्या देतो आणि पाटलांना त्याने जीव मारलेला आहे हे त्याने आता कबूल केलेलं आहे, तर नक्की यानेच पाटलांना मारलं असेल आणि त्यांचं डोकं सुद्धा दगडाने ठेचलं असेल. तेव्हा आता ऋषिकेशला आणखीनच राग येतो. तेव्हा मात्र आता जानकी ऋषिकेशला म्हणते की तू शांत हो आणि अगोदर त्यांना सोडून दे. तेव्हा आता जी त्या माणसाची गचंडी धरलेली आहे तर ऋषिकेश रागाने सोडून देतो आणि आता मात्र जानकी म्हणते की अगोदर तू शांत हो बरं. तेव्हा जानकी त्या लोकांना म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मात्र आता लगेच ते माणसं म्हणत असतात की अगं पोरी, कसला गैरसमज आणि कसलं काय, इथे पाटलाची बॉडी पडलेली आहे आणि ती बॉडी तुला नाही दिसत आणि 10 लाखासाठी मात्र आता ह्या नराधमाने मात्र त्यासाठी त्यांना मारलं
आणि बघ येथे बॉडी दिसत नाही का तुला पाटलांची, तर त्याचं गोडाऊन सुद्धा जाळलं आणि त्याने पैसे मागितले आणि ते पैसे तुला देता आले नाही म्हणून तू लगेच त्याला मारून टाकलं. मात्र आता ही बिंदू आहे तर ती आणखीनच ऋषिकेशवर धावून येते. अरे सैताना, काय केलंस तू? माझं कुंकू पुसलं आणि तुझे खानदान आहे ना ती सुद्धा अशी कुत्र्याच्याच मौतीने मरतील. आता ऋषिकेशला हे बघून अगदी धक्काच बसलेला असतो आणि तो जोरात ओरडतो, काकू हे असे आरोप का करतात? मी खरंच काही केलेलं नाही आणि कोणत्या बेसिसवर तुम्ही माझ्यावर आरोप करता? तेव्हा आता हा एक माणूस आहे तर तो अगदी म्हणत असतो की बघा बघा, एकतर त्याने खून तर केलेला आहे आणि आपल्याकडूनच पुरावे मागतो, त्याला मात्र भर चौकामध्ये आपण उभा कापला पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर जानकी म्हणते की ओ तुम्ही हे सर्व काय बोलतात आणि कोणता असा पुरावा तुमच्याकडे आहे की हा खून ऋषिकेशने केला म्हणून? ऋषिकेश पूर्ण दिवस माझ्या सोबत होता, ऋषिकेशने कोणताही खून नाही केलेला, खरंच त्याने काहीच केलेले नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. हा त्यांचा गैरसमज आहे. तेव्हा तो माणूस जानकीवरच ओरडतो की तू मध्ये बोलणारी कोण आहेस आणि तू कशाला याची वकिली करतेस? नक्की ह्या दोघांचं काहीतरी लफडं सुरू आहे. आता ऋषिकेशला खूपच राग येतो. ऋषिकेश पुन्हा त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की तोंड सांभाळून बोल, एकदा सांगितलं की तोंड सांभाळून बोलायचं. किंवा मात्र आता प्रधान मावशी आणि त्या दुसऱ्या ज्या मावशी आहेत तर त्या म्हणतात की अरे बोलून दे ना, तिला बोलून दे. काल मात्र कशी चुपचुप तुझी चुरचूर चालत होती आणि तिची सुद्धा, आणि खरं तर याच्याशी बोलून तर काहीच अर्थ नाही, पोरीच्याच झिपऱ्या धरल्या पाहिजे. म्हणून आता बायका जानकीवरच अगदी धावून येतात. मेली कपाळ करंटी कुठून आली काय माहिती आणि याच्या घरात घुसली आणि आता ऋषिकेश मात्र पार हाताच्या घराच्या बाहेर गेलेला आहे. हाताबाहेर पूर्णपणे आता त्याला बिघडवलं या मुलीने. दोघे जण मात्र बिना लग्नाचे एका घरात राहतात काय? काही जर बोलायला गेलं तर भस्कन अगदी अंगावर येतात. म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांना काय समजतात? तेव्हा मात्र आता लगेच तो गुंड आहे तर तो परत म्हणतो की बघा बघा आपल्या समोर हे चित्र आहे. तर आता दरवाजा बंद करून हे दोघं काय करत असतील? म्हणून आता ऋषिकेश आणि जानकीवर खूप आरोप हे लोक करत असतात. तेव्हा आता ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश पुन्हा आता त्याची गचंडी धरतो. आता एक शब्द जरी बोललास तर मी तुझा जीव घेईल असे मात्र धावूनच येतो. कळले ना तुला, आता मी तुझा जीव घेईल. म्हणून आता त्याची गचंडी पुन्हा धरलेली असते. तो माणूस म्हणतो की जसा पाटलाचा जीव घेतला तसा माझा जीव घेशील ना? आणि आता ओरडत म्हणतो की बघितलंस का कसा कबूल केला गुन्हा? त्याने कबूल केलेला आहे की पाटलाचा जीव यानेच घेतलेला आहे. म्हणून जोरजोराने आता तो ओरडत असतो. सर्वजण खूपच ओरडतात की हो यानेच केलेला आहे, पाटलाला यानेच मारलेला आहे. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की खरंच मी काही केलेले नाही, मी पाटलांचा जीव नाही घेतलेला. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश प्लीज तू आता काही बोलू नकोस, तुझ्या प्रत्येक वाक्याचा वेगळा अर्थ घेतला जातो, प्लीज तू शांत बस, मी हात जोडते तुझ्या समोर. तेव्हा मात्र आता त्या बायका जानकीवर दोष देत असतात. म्हणतात की नाटकं बघ हिची किती आहेत. हिच्याच पायी ऋषिकेशने मात्र त्याचे हात अगदी लाल केले असेल आणि हिच्याच सांगण्यावरून गोडाऊनला मात्र आग लावली असेल. त्यामुळे आता याला सोडा आणि हिला पकडा, मारा हिला म्हणून मारा. म्हणून बायका धावतच येतात. आता मात्र ऋषिकेश अगदी म्हणतो की तुम्ही काय करतात हे, म्हणून धावतच जातो. परंतु आता हे जे लोक आहे तर ऋषिकेशला पकडतात आणि त्या बायका जानकीला पकडतात. किंवा मात्र आता ऋषिकेशचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो आणि त्या बिंदूला म्हणतात की हे बघा काकू, खरंच मी तुमच्या पाटलांना नाही मारलं. किंवा मात्र आता तो गुंड आहे तो ऋषिकेशला धरतो आणि बिंदू ताईला म्हणतो की हे बघ अगं तुझा संसार आहे ना तर ह्या मुलीमुळेच उद्ध्वस्त झालेला आहे आणि तू मात्र आता हा चाकू घे आणि त्या मुलीला मारून टाक. मात्र आता बिंदुताई खरंच आपल्या पाटलाकडे म्हणजे नवऱ्याकडे पाहते आणि नवऱ्याकडे बघून मात्र धावतच ती जानकीला चाकू मारण्यासाठी येते आणि ती जानकीला चाकू मारणार तोच लगेच आता ऋषिकेश अगदी धावत येतो आणि आता बिंदुताईंचा हात धरून तो चाकू धरतो आणि तो चाकू रागाने फेकून देतो. तर बिंदुताई आता खूप रडत असतात. तर ऋषिकेश म्हणतो की काकू तुम्ही काय करतात हे सर्व? माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी पाटील काकांना नाही मारलो. अहो काकू तुम्हीच सांगा की मी पाटील काकांना का मारेल, त्यांचे पैसे परत कसे करायचे याचाच आम्ही केव्हापासून विचार करतोय. तेव्हा आता काकू मी तुम्हाला शब्द देतो की ज्याने कोणी हे सर्व केलेलं आहे त्याला मी शोधून काढेल, ते सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर आणेलच मी. तेव्हा मात्र आता तेथील ते अगदी माणसं आहेत तर ते म्हणतात की अरे सत्य शोधायला पोलीस आहेतच, तू फक्त पैशांचं बघ. त्या पाटलांचे 10 लाख रुपये तू कधी देतोस ते सांग अगोदर, त्यांचे पैसे परत दे. तेव्हा आता तेथील एक बाई म्हणते की हो जगण्यासाठी पैसा लागतो, येथे पैशाशिवाय काळा कुत्र सुद्धा विचारत नाही. किंवा मात्र आता तो जो आणखीन एक तेथील गुंड आहे तो म्हणतो की पैसे तर तुला द्यावे लागतील आणि ते पण अर्जंट. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो देईल मी त्यांचे पैसे. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की फिल्मी डायलॉग आहे ना ते सोडून दे, पैसे कधी देणार आहे ते अगोदर बोल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की फक्त 5 दिवस, मला 5 दिवस हवे आहेत. पुढच्या
5 दिवसात जे 10 लाख रुपये आहे तर ते मी काकूंच्या हातावर ठेवेल. तेव्हा आता ते गुंड म्हणतात की हो, जर तू पैसे दिले नाही तर त्या लाकडाच्या ढिकाऱ्यावर मात्र जानकी असेल आणि जानकीला मात्र आम्ही जिवंत जाळू. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की तशी वेळ येणार नाही आणि जर तशी वेळ आली तर तुम्ही सगळेजण मला गाढवावर बसवायचं आणि माझी धिंड काढायची असे मात्र तो सगळ्यांच्या समोर सांगतो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, काही झाले तरी मी तुला काहीच होऊन देणार नाही म्हणून. आता जानकी बिचारी रडत असते तर आता तेथील जे काही जास्त बोलणारा गुंड आहे तर तो म्हणतो याला समजून काही उपयोग नाही होणार आणि चला आता बॉडी उचला, आपण पोलीस कंप्लेंट करूया. त्यानंतर मात्र आता इकडे मकरंद आणि माया अजूनपर्यंत रूम मध्ये असतात. तेव्हा आता मकरंद हा लगेच मायेला म्हणतो की तू सांगितल्याप्रमाणे मी ऐश्वर्याला कॉल तर केला, परंतु जे काही होईल ते सगळं काही तुझ्या प्लॅन नुसारच होईल का, म्हणजे आपल्यावर काही येणार तर नाही ना. तेव्हा आता लगेच ही माया म्हणते की दादा, अरे तू किती निगेटिव्ह विचार करतोयस. तेव्हा आता मकरंद म्हणतो की जानकीसाठी मी इतकं टोकाचं पाऊल उचलेल हे कधीही मला वाटलं नव्हतं, परंतु माझ्या सुद्धा असं काय दोष आहे की तिने मला नाकारावं म्हणून. तेव्हा आता माया म्हणते की दादा, अरे हिऱ्याची पारख करणं हे सगळ्यांना नाही जमत. जानकी मात्र त्या काचेच्या तुकड्याला हिरा समजून त्याला कुरवाळत बसलेली आहे, पण त्या काचेच्या तुकड्याचा मात्र आता चुरा होणार आहे. तर म्हणून माया आता खूपच खुश होत असते आणि तेवढ्यात मात्र मकरंदच्या मोबाईल आता तेथे चाळीमध्ये जे काही घडलेलं आहे तर त्याचा व्हिडिओ क्लिप येते. आता मात्र जी पाटलांची बॉडी वगैरे आहे आणि तेथे मात्र सगळेजण अगदी ऋषिकेशला दोषी ठरवतात आणि ऋषिकेशने सगळ्यांना सांगितलेलं असतं की पुढच्या अगदी 5 दिवसात मी 10 लाख रुपये देतो. हे सगळं काही आता मकरंद आणि माया इकडे पाहतात. ऐश्वर्या लगेच आता ह्या मकरंदला फोन करते. आता लगेच मकरंद फोन उचलतो आणि ऐश्वर्या बोल असे म्हणतो. ऐश्वर्या विचारते की तो व्हिडिओ तू बघितला असेलच. तो ऋषिकेश मात्र त्या तुझ्या मैत्रिणीसाठी स्वतःची गाढवावरून धिंड काढायला निघालेला आहे, त्यासाठी तो तयार झाला. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हो बघितलं ना. दिवसात मात्र त्याने 10 लाख रुपये जमा करण्याची सगळ्यांना शब्द दिलेला आहे, परंतु अगदी 10 लाख रुपये त्याला 5 अगदी दिवसात काय उभ्या जन्मात सुद्धा जमा करता येणार नाही, ते शक्यच होणार नाही. आणि जे लोक मात्र त्याच्या घरी त्याला धमकायला गेले तेच लोक आता उद्या त्याची घरासमोर तिरडी सुद्धा बांधणार आहेत आणि मला मात्र तेच हवं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बरं ठीक आहे, आता मात्र माझा माणूस आहे तर तो पोलीस स्टेशनला जाईल आणि त्या ऋषिकेशच्या विरुद्ध खोटी साक्ष देईल. आणि हे बघ आता मॅप, अरे जे काही तुला हवं आहे ते सर्व झालेलं आहे आणि आता मात्र मला काय हवं आहे ते तर तुला माहितीच आहे. हे बघ माझं जे काही फूड चेनचं काम आहे ते लवकरात लवकर सुरू करायचं आणि ते पण एकही पैसा न घेता. तेव्हा मकरंद म्हणतो की ऐश्वर्या तू त्याची काळजी करू नकोस, तुझं काम नक्की होईल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अरे एक काम, अरे मला तुला एक विचारायचं होतं की त्या पाटलाला नक्की कोणी मारलं, ऋषिकेशने किंवा तू, म्हणजे हे बघ तुझ्यासारखा इतका फट्टू माणूस साधी मुंगी सुद्धा मारू शकत नाही, त्याने असं काहीतरी करणं हे जरा सरप्राईजच आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की त्या पाटलाला ना ऋषिकेशने मारलं आणि ना मी मारलं. ऐश्वर्या विचारते की मग त्याला कोणी मारले आणि आता मात्र मायाने त्याच्या डोक्यात जे काही आता काठीहून मारलेली आहे ते सर्व क्षण आता मकरंदच्या डोळ्यासमोर येतात आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आता सिक्रेट राहून दे, तो मायाचं नाव घेत नाही. मी आता तुझं काम करणार आहे आणि तू माझं काम केलेलं आहे, एवढाच हिशोब आता यापुढे आपण ठेवूयात. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अच्छा, म्हणजे आता गरज संपली आणि लगेच हिशेब मांडायला सुरुवात केली तर बरं काही हरकत नाही. आणि हे पब मॅप, अरे तू कितीही गोष्टी सिक्रेट ठेव, परंतु ही ऐश्वर्या मात्र प्रत्येक गोष्टींचा शोध तर घेतच राहते. व मकरंद म्हणतो की शोधण्याने सगळं काही हाती लागतं असं नाही ऐश्वर्या, डोंगर पोखरायला जाशील परंतु हातात फक्त अगदी दगड आणि खडेच लागतील. त्या पाटलाला कोणी मारलेलं आहे हे सत्य मात्र जमिनीत गाडलं गेलेलं आहे असं समज, असे बोलून आता मकरंद फोन कट करतो. परंतु ऐश्वर्याला मायाचं नाव काही तो सांगत नाही. किंवा आता माया म्हणते की ते सत्य कधीही समोर नाही येणार, कारण त्याला मास्कमॅनने मारलेलं आहे आणि मास्कमॅन कोण आहे हेच माहिती नाही. म्हणून माया आता खूप खुश होऊन हसते. त्यानंतर आता इकडे सगळे पोलीस स्टेशनला येतात आणि आता ही बिंदू म्हणजे पाटलांची बायको आहे ती खूप अगदी मोठमोठ्याने रडत असते. सगळ्या पोलीस स्टेशन समोर आता ती म्हणत असते की साहेब, अहो साहेब, याला आत टाका. ऋषिकेशकडे बोट दाखवत यानेच माझ्या नवऱ्याला मारलेला आहे असा आरोप करते. साहेब मी तुमच्या पाया पडते की याला तुम्ही आत टाका म्हणून. आता इन्स्पेक्टर साहेब त्या बिंदूला शांत राहायला सांगतात आणि बसायला सांगतात. तेव्हा आता ती आता पाटलांची बायको मोठमोठ्याने रडत असते आणि इन्स्पेक्टर साहेब त्यांना पाणी वगैरे प्यायला देतात. तर ऋषिकेश आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की साहेब ऐका, माझं मी खरंच काही केलेलं नाही, मी पाटील साहेबांना नाही मारलं, मी त्या दिवशी मात्र घरीच होतो. तेव्हा ते ऐश्वर्याचे माणसं काही आता ऋषिकेशला बोलून देत नाही आणि लगेच मोठ्याने ओरडतात की खोटं बोलू नकोस. आणि हे बघा साहेब, मी तुम्हाला विनंती करतो ह्या ऋषिकेशला आत्ताच्या आत्ता आत टाका, नाही तर सारे गाववाले आहे तर याचा मुर्दा पाडतील. तेव्हा लगेच आता दुसरा सुद्धा म्हणतो की हो नाही
नाहीतर काय, याच्यामुळे मात्र पूर्ण गावामध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे. साहेब तुम्ही याला शिक्षा द्या, नाहीतर आमच्या पद्धतीने आम्हाला याला शिक्षा द्यावी लागेल. तेव्हा मात्र आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, मर्डर जेथे झालेला आहे तेथे मात्र ह्या माणसाने मास्क घालून एका माणसाला पळून जाताना पाहिलेला आहे. तेव्हा मात्र आता तो माणूस सांगतो की हो, एक मास्क घातलेला उंच माणूस होता आणि त्याच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती आणि मी तो चेहरा नाही बघितला आणि त्याची उंची ह्या ऋषिकेश इतकीच होती. आता असं म्हटल्यानंतर सगळेजण ऋषिकेशकडे पाहत असतात. तेव्हा आता मकरंद असतो, परंतु आता ती माया असते आणि आता सगळ्यांना वाटतं की जानकी आणि ऋषिकेशच आहे की काय. तर आता बिंदू लगेच म्हणते की बघितलंस का साहेब, बघा अहो हाच होता तो माझ्या पाटलांना मारणारा. उंच माणूस आणि ती पोरगी होती म्हणजे नक्की हेच दोघे जण होते, तर त्यांनीच दोघांनी माझ्या नवऱ्याला मारलेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की काकू स्वतःला सावरा. अहो खरंच मला तुमचं दुःख कळतंय. हो, कुणाच्या तरी एका उंचीवरून आणि कुणाच्या तरी अगदी त्याच्यासोबत मुलगी होती, या सगळ्यावरून मात्र एखाद्यावर खुनाचा आरोप करायचा हे चुकीचं आहे. अहो काकू मी तुम्हाला सांगते की ऋषिकेशने काहीच केलेलं नाही म्हणून. आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की तो पूर्ण दिवस माझ्या सोबत होता आणि ऋषिकेश असं काही करेल हे शक्य नाहीच. त्यामुळे काकू प्लीज तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा की खरंच ऋषिकेशने काही केलेलं नाही. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काकू अहो जानकी म्हणते ते सगळं काही खरं आहे. मी त्यांना शब्द दिला होता की पैसे देण्याचा, मग मी त्यांचा खून का करेल बरं तुम्ही सांगा. हो मी खरंच त्यांना मारलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, अगदी जीव तोडून ऋषिकेश सांगत असतो. परंतु आता हे जे चाळीतील लोक आहेत तर ते मात्र ऋषिकेशवर आरोप करतच असतात. तर तेथील एक बाई म्हणते चोर मात्र चोरी केलेली कधीही मान्य करत नसतो. बंद खोलीमध्ये काही ना काही यांचं नक्की चालू होतं आणि हेच आहे यांचं. तेव्हा मात्र आता जानकी ओरडते. जानकी म्हणते की काही कसं आरोप करतात आमच्यावर. तेव्हा मात्र आता लगेच हा दुसरा माणूस म्हणतो की हो आत्ताच्या आत्ता तुम्ही यांना पोलीस स्टेशन मध्ये आतल्या आत टाका, नाहीतर अख्खा गाव यांना सोडणार नाही आणि येथे पोलीस स्टेशन समोर न्यायासाठी उभा राहील. आणि हे बघा इन्स्पेक्टर साहेब, निर्णय हा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आत्ताच्या आत्ता. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा शांत व्हा, उगाच डोक्यामध्ये राग घालून असं काही होणार नाही. मी आरोप केले म्हणून मी ऋषिकेशला अगदी लॉकर मध्ये नाही टाकू शकत. कायदा हा पुरावा मागतो, आपल्याकडे मात्र काहीच नाही आणि त्याच्या विरुद्ध मी तक्रार नोंदवून घेतलेली आहे. त्या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नाही. आता लगेच ते माणूस लगेच म्हणतात की अहो म्हणजे तुम्ही यांना मोकाट सोडणार आणि ते पळून गेले तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ए बाबा, अरे मी कुठे पळून जाणार आहे आणि मी सांगतो तुम्हाला की मी काही केलेलं नाही म्हणून, आणि मी पळून का जाईल. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना शांत राहायला सांगतो. मला ऋषिकेश सोबत ते काही प्रश्न त्याला विचारायचे आहेत तर ते मला बोलून द्या, तुम्ही मध्ये बोलू नका. आणि इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला अगदी थोडंसं बाजूला घेऊन येतात. आता इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की हे बघ मी तुला जे काही सांगत आहे ते ऐकून घे. गाव एकदम पेटलेलं आहे आणि आता मात्र ही माती पेटण्याच्या अगोदर पाटलाचे तू 10 लाख रुपये देऊन टाक. माझा पूर्ण विश्वास आहे की तू असं काही केलेले नसेल आणि मी तुला जे काही सांगत आहे ते लवकरात लवकर तू पूर्ण कर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो साहेब. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब आत येतात आणि त्या सगळ्यांना म्हणतात की तुमच्या तक्रारीची आता आम्ही चौकशी सुरू करू, परंतु पुराव्याशिवाय आम्ही कुणालाही आतमध्ये नाही टाकू शकत. पाटलांचा खून कोणी केलेला आहे त्याला आम्ही शोधू आणि ऋषिकेश 5 दिवसामध्ये तू आता पाटलांचे 10 लाख रुपये देऊन टाकायचे आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो साहेब आणि आता एक फाईल वगैरे घेऊन त्यावर ते ऋषिकेशला सही करायला सांगतात आणि सही झाल्यानंतर ऋषिकेश आणि जानकीला यायला सांगतात. तर आता जानकी थँक्यू सर असे बोलून आता दोघे. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र नाना हे सौमित्रला म्हणतात की अरे सौमित्र तुझा लाडका दादा ऋषिकेश मात्र जर काही अडचणीत असेल तर तुम्हाला कधीही काही सांगणार नाही, परंतु तो आणि सारंग त्याच्याकडे लक्ष द्या. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो नाना, आणि नाना तुम्हाला एक विचारू का. आता नाना म्हणतात की अरे तू काय विचारणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. ऋषिकेशवर माझं इतकं प्रेम आहे आणि ते प्रेम मी त्याला का दाखवून देत नाही हाच प्रश्न तुम्हाला विचारणार आहे ना. दीपक जसे गुरं मात्र इकडे तिकडे उधळू नये म्हणून त्यांना व्यसन घातलेली असते, त्यामुळे माणसाला सुद्धा धाकाची व्यसन ही घालावीच लागते. आणि जेव्हा तुम्ही बाप होताल ना तेव्हा तुम्हाला माझं म्हणणं कळेल. आणि तेवढ्यात आता सारंग अगदी धावतच येतो नाना नाना करत. सारंग खूप घाबरलेला असतो. तेव्हा आता सारंग रडत असतो की नाना नाना सगळी काही गडबड झालेली आहे. तेव्हा नाना विचारतात की काय झालं सारंग, अरे काय काय तू असं काय बोलतोस. तेव्हा आता सारंग रडतच म्हणतो की नाना अहो ते गोडाऊनवाले जे काही पाटील काका आहेत ना त्यांचा खून झालेला आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र नानांना आणि अगदी सौमित्र यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या खुनाचा आळ मात्र आपल्या ऋषिकेश दादावर आलेला आहे. हे ऐकून आता नानांना आणखीनच धक्का बसतो आणि सौमित्र आजी यांना सगळ्यांना. आता सौमित्र म्हणतो की सारंग 1 मिनिट शांत होऊन अगदी सांग बरं नक्की काय झालेलं आहे ते. सारंग
सारंग आता सगळं काही सांग. तेव्हा मात्र आता सारंग पुढे म्हणतो की जर 5 दिवसात पाटलांचे पैसे ऋषिकेश दादा देऊ शकलो नाही तर मात्र गावासमोर अगदी गाढवावर बसून माझे धिंड काढा असा शब्द मात्र तू देऊन बसलेला आहे. तेव्हा आता नानांना हे ऐकून अगदी जोराची चमक निघते, परंतु आजी म्हणते की ह्या ऋषिकेशने अगदी स्वतःची माती करून घेतली आणि स्वतःसाठी खड्डा खांदून ठेवलेला आहे आणि सगळं कुटुंब मात्र आता त्या खड्ड्यामध्ये पडणार. आणि हे बघा आता कुठे अगदी चांगल्या गोष्टीची अपेक्षा तुम्हाला त्याच्याकडून होती आणि त्याची सगळी काही त्याने माती करून टाकली. आणि बरं झालं सुमित्रा मात्र आज घरात नाही, नाहीतर तिची काय अवस्था झाली असती सांगता येत नाही. तेव्हा आता नानांच्या छातीत अगदी जोराची चमक निघते, तरी सुद्धा नाना आजींना म्हणतात की तुम्ही जरा शांत बसा आणि जोरात आई ग असे ओरडतात. तेव्हा सौमित्र आणि सारंग मात्र अगदी धावतच येतात आणि धावतच नानांना पाणी देतात. नाना आता थोडंसं पाणी पिऊन त्यांना आता थोडंसं शांत वाटतं. सारंग घाबरत विचारतो की नाना काय होतं तुम्हाला. नानांच्या छातीत जोराची चमक आता आणखीनच वाढत असते. ते म्हणतात की ऋषिकेश कुठे आहे. आता नानांची ती अवस्था बघून सगळेजण खूप घाबरतात आणि शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश मात्र आता जानकीला म्हणतो की मला फक्त आता इतकंच माहिती आहे की आता 5 दिवसात हे 5 लाख रुपये कसे जमवायचे. म्हणून जानकी आणि ऋषिकेश समोर आता एक मोठा प्रश्न उभा राहतो. त्यानंतर आता इकडे माया मकरंदला म्हणते मास्कमॅनने आता माझं काम केलेलं आहे, आपलं काम केलेलं आहे, मग आता माझ्या दादाने मात्र त्याचं काम करायला हवं. मकरंद विचारतो की आता मी काय करायचं. तेव्हा मात्र आता जानकी ही दरवाजा उघडते तर मकरंद तेथे येतो आणि तिला असं वाटतं की ऋषिकेश आहे. आता मकरंद तिच्याकडे पाहत असतो आणि जानकी रागाने. त्यानंतर मात्र आता इकडे इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की जे काही घडलेलं आहे तर त्यात तुला अडकवण्यासाठी नक्की हा कोणाचा तरी डाव आहे. तेव्हा मात्र आता जानकी ही दरवाजा बंद करून घेत असते आणि मकरंद बळजबरीने दरवाजा उघडत असतो. तेव्हा आता ऋषिकेश येतो आणि जोरात तो मकरंदला बाजूला लोटतो आणि म्हणतो की जानकीला ज्या गोष्टी आवडत नाही त्या माणसाने जानकीजवळ येऊ नये आणि त्या माणसाची मदत आम्हाला अजिबात नको. तेव्हा आता मकरंद म्हणतो की मग आता त्याचे परिणाम सुद्धा भोगायला तुम्ही तयार राहा. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे पाहत असतात. तर आता सगळं जे काही मकरंद करतो हे सत्य लवकरात लवकर आता जानकी आणि मकरंद समोर कसं येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.